श्री स्वामी समर्थ. अधिक मास विशेष. नशीब उजळणारा 33 कोटी देवांचा आशीर्वाद, 51 नियम आणि स्वामींच्या 33 विशेष प्रचिती. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, 3 वर्षातून एकदा येणारा सुवर्णयोग म्हणजेच अधिक मास सुरू होत आहे. शास्त्रात याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. हा महिना साक्षात भगवान विष्णूंना समर्पित आहे. भक्तांनो, अधिक मास हा विष्णूंचा असला तरी आमचे स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार आणि साक्षात विष्णूंचेच रूप आहेत. त्यामुळे या महिन्यात विष्णूंच्या शास्त्रोक्त नियमांसोबत स्वामींची सेवा करणे म्हणजेच दुग्ध शर्करा योगच. ज्यांचे भाग्य रखडले आहे, ज्यांच्या घरात पैशाची चणचण आहे, त्यांच्यासाठी हा मास म्हणजे ईश्वरी वरदान आहे. आजच्या या विशेष व्हिडिओत आपण पाहणार आहोत 51 नियम, अंगावर काटा आणणाऱ्या स्वामी समर्थांच्या 33 प्रचिती आणि जावई दानाचे विशेष महत्त्व. चला या अमृतमयी प्रवासाला सुरुवात करूया. अधिक मासाचे 51 नियम. ब्रह्ममुहूर्त स्नान. रोज सूर्योदयापूर्वी स्नान करावे, यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. मौन व्रत. दिवसातून किमान 1 तास मौन पाळावे. स्वामी म्हणायचे, कमी बोला, जास्त जप करा. दीपदान. तुळशी समोर आणि देवघरात 33 वातींचा किंवा 33 दिवे लावण्याचा संकल्प करावा. एक भुक्त राहणे. शक्य असल्यास महिनाभर दिवसातून एकदाच जेवण करावे. सात्विक आहार. कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. जमिनीय शयन. या महिन्यात विलासी गाद्या सोडून चटईवर झोपणे श्रेष्ठ मानले जाते. विष्णू सहस्रनाम. भगवान विष्णूच्या या नामाचे रोज पठण किंवा श्रवण करावे. स्वामी चरित्र पारायण. स्वामी चरित्र सारामृताचे किमान 3 अध्याय रोज वाचावेत. 33 अनारसे दान. तांब्याच्या ताटात 33 अनारसे ठेवून विष्णुरूप जावयाला किंवा ब्राह्मणाला दान करावे. तांबूलदान. 33 विड्याची पाने आणि सुपाऱ्या दान केल्याने सौभाग्य वाढते. 33 सुपाऱ्यांचा तोडगा. 33 सुपाऱ्या देवघरात ठेवून त्यांची पूजा करावी. अखंड नामस्मरण. मनात श्री स्वामी समर्थ जप अखंड चालू ठेवावा. ब्रह्मचार्य पालन. या महिन्यात मनावर आणि शरीरावर संयम राखणे आवश्यक आहे. निंदा टाळणे. कोणाचीही निंदा करू नका, अन्यथा तुमचे पुण्य नष्ट होते. परोपकार. रस्त्यावरील मुक्या प्राण्यांना अन्न द्यावे. तांब्याची नाणी दान. 33 तांब्याची नाणी दान केल्याने राहू केतूचे दोष कमी होतात. नदी स्नान. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. वस्त्रदान. पिवळ्या रंगाचे वस्त्र एखाद्या साधूला किंवा गरिबाला द्यावे. छत्रीदान. ऊन किंवा पावसापासून रक्षणासाठी छत्रीदान करणे शुभ असते. पादुका पूजन. स्वामींच्या पादुकावर रोज अष्टगंध अर्पण करावा. कपाटाची स्वच्छता. घरातील जुन्या, मोडक्या आणि नकारात्मक वस्तू बाहेर काढाव्यात. मुंग्यांना साखर. घराबाहेर मुंग्यांना साखर किंवा पीठ खाऊ घालावे. पक्ष्यांना धान्य. रोज सकाळी पक्ष्यांना धान्य आणि पाणी द्यावे. गुरुदर्शन. या महिन्यात आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हावे. रात्रीचा उंबरठा दिवा. सायंकाळी उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावावा. शुक्रवारची लक्ष्मी सेवा. शुक्रवारी महालक्ष्मीला 108 कमळगट्टे अर्पण करावे. गुरुवारची स्वामी सेवा. स्वामींना चण्याच्या डाळीचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. प्राणायाम. शरीरातील चैतन्य वाढवण्यासाठी रोज 10 मिनिटे प्राणायाम करावा. उत्तर अर्पण. स्वामींची मूर्तीला चंदनाचे अत्तर लावावे. सत्यवदन. या महिन्यात चुकूनही खोटे बोलू नका. कमला एकादशी. या महिन्यातील दोन्ही एकादशींचा उपवास आवर्जून करावा. पिंपळ पूजन. शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून 7 प्रदक्षिणा घालाव्यात. उंबरठा शुद्धी. रोज सकाळी उंबरठा धुवून हळदीचे 2 ठिपके लावावेत. पाणी पिण्याची दिशा. नेहमी ईशान्येकडे तोंड करून पाणी प्यावे. मीठ उतारा. घराला नजर लागली असेल तर मिठाच्या पाण्याने घर पुसावे. कापूर होम. घरात रोज भीमसेनी कापराचा धूर फिरवावा. अन्नपूर्णा ध्यान. जेवणापूर्वी अन्नपूर्णा मातेचे स्मरण करावे. पहिली पोळी गायीला. घरात बनवलेली पहिली पोळी गायीसाठी काढावी.
गुप्तदान, कुणालाही न सांगता केलेली मदत या महिन्यात फलद्रूप होते. अखंड नंदादीप, देवघरात महिनाभर अखंड दिवा तेवत ठेवावा. शुभ कार्य टाळा. लग्न, मुंज किंवा गृहप्रवेश या महिन्यात करू नये. शांतता, कर्कश संगीत टाळून आध्यात्मिक संगीत ऐकावे. पितृतर्पण, आपल्या पूर्वजांच्या नावाने या महिन्यात दान करावे. स्त्री सन्मान, घरातील स्त्रियांचा सन्मान करा, तिथेच लक्ष्मी वास करते. सिद्ध तांदूळ, 21 तांदूळ पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावेत. मठ सेवा, जवळच्या स्वामी समर्थ मठात जाऊन श्रमदान करावे. विभूती लेपन, रोज सकाळी कपाळाला स्वामींची विभूती लावावी. नैवेद्यात तुळस, देवाला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यात तुळशीचे पान असावे. तिन्ही सांज नियम, सायंकाळी घरात रडू नये किंवा झोपू नये. धर्मग्रंथ वाचन, पुरुषोत्तम महात्म्य ग्रंथाचे वाचन करावे. क्षमा याचना, महिन्याच्या शेवटी स्वामी माझ्या हातून झालेल्या चुका माफ करा अशी कळकळीची प्रार्थना करावी. जावई दान, विष्णू रूपाचा मान. भक्तांनो, अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात आणि या काळात जावयाला दान देण्याची जुनी परंपरा आहे. याचे कारण असे की शास्त्रात जावयाला साक्षात भगवान विष्णूंचे रूप मानले जाते आणि मुलीला महालक्ष्मीचे रूप. त्यामुळे जावयाला दान देणे म्हणजेच प्रत्यक्ष विष्णूला अर्पण करण्यासारखे आहे. 33 अनारशांचे दान. अधिक मासात जावयाला 33 अनारसे एका तांब्याच्या ताटात ठेवून दान दिले जातात. अनारसे का? तर अनारसे जाळीदार असतात. असे मानले जाते की अनारशाच्या जितक्या जाळ्या असतील तितकी पाप नष्ट होतात आणि तितकी वर्षे वैकुंठ प्राप्ती होते. अनारशासोबतच एक दिवा लावून जावयाला ओवाळले जाते. काय दान द्यावे? जर तुम्हाला अनारसे देणे शक्य नसेल तर खालील वस्तूंचे 33च्या पटीत दान देऊ शकता. 33 फळे, उदाहरणार्थ केळी किंवा सफरचंद. 33 लाडू किंवा बत्तासे. वस्त्रदान, जावयाला नवीन कपडे, धोतर, शर्ट किंवा पॅन्ट पीस आणि मुलीला साडी चोळी. धातूच्या वस्तू, तांब्याचे किंवा चांदीचे भांडे. दान देण्याची योग्य पद्धत. जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवावे. त्यांना सुग्रास जेवण, पुरणपोळी किंवा अनारसे वाढावे. जेवण झाल्यावर तांब्याच्या ताटात 33 अनारसे, त्यावर एक नवीन वस्त्र आणि दक्षिणा ठेवून जावयाला वाण द्यावे. दान देताना ईदवायन विष्णुरूपाय जामात्रे प्रतिपाद्यामी, हे वाण मी विष्णुरूप जावयाला अर्पण करत आहे, हा मंत्र म्हणावा. जर जावई येणे शक्य नसेल तर, जर जावई लांब असेल किंवा येऊ शकत नसेल तर हे दान तुम्ही मुलगी जावयाच्या नावाने मंदिरात किंवा एखाद्या गरजू ब्राह्मणाला देऊ शकता. स्वामी समर्थांच्या मठात जाऊन विष्णूच्या रूपात कुणा गरीबाला अन्नदान करणे हे देखील तितकेच पुण्यदायी ठरते. महातोडगा. भक्तांनो, अधिक मासाचा सर्वात गुप्त तोडगा म्हणजे 33 सुपाऱ्यांचा विधी. एका लाल कपड्यावर 33 अखंड सुपाऱ्या ठेवून त्यावर 33 माळा जप करा. या सुपाऱ्या महिनाभर देवघरात ठेवा आणि नंतर विसर्जित करा. तुमचं नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही. स्वामी समर्थांच्या 33 प्रचिती. 2 भाकरी आणि सोन्याच्या मोहरा. अक्कलकोटच्या एका गरीब भक्ताने अधिक मासात स्वतःच्या 2 भाकरी स्वामींना अर्पण केल्या. स्वामींनी त्या खाल्ल्या आणि त्याच्या झोळीत सोन्याच्या मोहरा टाकल्या. स्वामी म्हणाले, तू मला अन्न दिलं, मी तुला तुझं आयुष्य दिलं. अंधाला दृष्टी. एका अंध भक्ताने 33 दिवस स्वामींच्या पादुकावर डोळे ठेवून प्रार्थना केली. अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी त्याला अचानक प्रकाश दिसू लागला. विज्ञानाला न पटणारा हा चमत्कार स्वामींच्या कृपेने घडला. मृत्युंजय प्रचिती. डॉक्टरांनी आशा सोडलेल्या एका लहान मुलाला त्यांच्या आईच्या तारक मंत्राच्या 33 माळांच्या जपाने स्वामींनी मरणाच्या दारातून परत आणले. जावई दानाची किमया. एका गरिबाने कष्टाने 33 अनारसे बनवून जावयाला विष्णू रूपात दिले. त्या जावयाचे अनेक वर्षापासून रखडलेले काम त्याच दिवशी मार्गी लागले. खारट विहिरीचे पाणी गोड झाले. एका दुष्काळी गावात स्वामींच्या तीर्थाच्या स्पर्शाने
खारट विहीर अमृतासारखी गोड झाली, जी आजही तशीच आहे. सावकाराचा गर्व आणि म्हातारीची अर्धी भाकरी. अक्कलकोटचा एक गर्विष्ठ सावकार स्वामींना पंचपक्वान्नाचे ताट घेऊन आला. स्वामींनी त्याकडे दुमडूनही पाहिले नाही. तितक्यात एक म्हातारी आपल्या फाटलेल्या पदरात अर्धी भाकरी घेऊन आली. स्वामींनी सावकाराचे ताट बाजूला सारले आणि त्या म्हातारीची उष्टी-पाष्टी भाकरी आवडीने खाल्ली. स्वामी म्हणाले, "सावकारा, तुझे पक्वान्न पैशाचे आहे, पण ही भाकरी प्रेमाची आहे." वेड्या माणसाला 33 दिवसात शुद्धी. एका श्रीमंत व्यक्तीचा मुलगा वेडा झाला होता. अधिक मासात त्या पित्याने स्वामींच्या चरणी नवस केला. स्वामींनी सांगितले, "याला रोज 33 वेळा तारक मंत्र ऐकवा." 33व्या दिवशी त्या मुलाने वडिलांना नाव घेऊन हाक मारली. विज्ञानाला न पटणारी ही बुद्धी शुद्ध केवळ स्वामींच्या नामामुळे घडली. हरवलेले दागिने आणि चोराचे हृदय परिवर्तन. एका गरीब महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेले. तिने अधिक मासात स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले. आश्चर्य म्हणजे 33व्या दिवशी चोर स्वतःहून तिच्या घरी आला. पाया पडला आणि दागिने परत दिले. तो म्हणाला, "रात्रभर एक म्हातारा माझ्या स्वप्नात येऊन मला मारायचा. तो म्हातारा तुझ्या देवघरात बसलाय." दुष्काळात गावाला मिळालेली जीवनदान. एका गावात विहिरी कोरड्या पडल्या होत्या. अधिक मासात गावकऱ्यांनी स्वामींची पालखी गावात आणली. स्वामींनी एका कोरड्या विहिरीकडे बोट दाखवून सांगितले, "तिथे खणा." 4 फुटावरच पाण्याचे कारंजे फुटले. तो पाण्याचा प्रवाह आजही त्या गावात तसाच अखंड सुरू आहे. दुभत्या गायींची प्रचिती. एका शेतकऱ्याची गाय दूध देत नव्हती. डॉक्टरांनी सांगितले की तिला आजार आहे. शेतकऱ्यांनी अधिक मासात गाईला रोज 33 गवत पेंड्या स्वामींचे नाव दिले. 33व्या दिवशी ती गाय भरपूर दूध देऊ लागली. त्या दुधाचा पहिला नैवेद्य स्वामींना अर्पण करण्यात आला. अपमानाचे रूपांतर सन्मानात. एका सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे अधिकारी विनाकारण त्रास देत असत. अधिक मासात त्याने स्वामींची 33 माळा जपाची सेवा केली. त्यात महिन्यात त्या कडक अधिकाऱ्याची बदली झाली आणि नवीन आलेल्या अधिकाऱ्याने या भक्ताच्या कामाचे कौतुक करून त्याला बढती दिली. निर्जन जंगलात स्वामी धावून आले. एक भक्त रात्रीच्या वेळी जंगलात रस्ता चुकला. वाघांच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. त्याने डोळे मिटून स्वामींना हाक मारली. अचानक एक लाठी घेतलेला म्हातारा आला. त्याने भक्ताला हायवेपर्यंत पोहोचवले आणि "माझ्याकडे लक्ष ठेव" असे म्हणून अदृश्य झाला. अन्नाचा अक्षय साठा. अक्कलकोट मठात एकदा अचानक हजारो लोक आले. अन्न फक्त 100 लोकांसाठी होते. स्वामींनी अन्नाच्या पातेल्यात आपले वस्त्र टाकले आणि वाढायला सांगितले. 2000 लोक जेवूनही पातेल्यातील अन्न संपले नाही. सर्पदंशातून रक्षण. एका शेतात स्वामी भक्तांना नाग चावला. रुग्णालय दूर होते. भक्तांनी मनातल्या मनात स्वामींचे नाव घेतले आणि जखमेवर स्वामींची विभूती लावली. काही क्षणातच निळे पडलेले शरीर पुन्हा ताजेतवाने झाले आणि विष पूर्णपणे उतरले. 10 वर्षांनंतर पाळणा हलला. ज्या जोडप्याला लग्नानंतर 10 वर्ष अपत्य नव्हते, त्यांनी अधिक मासात स्वामींच्या पादुकांचे 33 दिवस अभिषेक केला. स्वामींच्या कृपेने त्या माऊलीची कुस उजळली आणि अक्कलकोटच्या वारीला ती आपल्या बाळासह आली. समुद्रातील वादळ आणि स्वामींची साथ. एका खलाशाचे जहाज समुद्रात बुडणार होते. त्याने स्वामींचा फोटो उराशी धरला. अचानक लाटा शांत झाल्या आणि जहाजाला कोणाचा तरी अदृश्य धक्का लागून ते ते किनाऱ्याला लागले. कॅन्सरवर मात. एका भक्ताला घशाचा कॅन्सर होता. त्याला बोलताही येत नव्हते. अधिक मासात त्याने मनातल्या मनात स्वामींची सेवा केली. 33व्या दिवशी त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले. डॉक्टरही चक्रावून गेले. परीक्षेची फी आणि अनोळखी मदतनीस. एका हुशार मुलाला इंजिनिअरिंगची फीस भरायला पैसे नव्हते. शेवटचा दिवस होता. त्याने स्वामींच्या फोटोसमोर अश्रू ढाळले. तासाभरात एक अनोळखी गृहस्थ आले आणि त्यांनी हवी असलेली रक्कम मुलाच्या हातात दिली. पिढीजात भांडण मिटले. 2 भावांचे शेतावरून 30 वर्षांचे भांडण होते. अधिक मासात दोघांनीही नकळत स्वामींची सेवा सुरू केली. 33व्या दिवशी दोघेही मठात समोरासमोर आले आणि रडत एकमेकांना मिठी मारली. दिवाळी निघणाऱ्या व्यापाऱ्याला संजीवनी. एका मोठ्या व्यापाऱ्याचे कर्ज कोटीमध्ये गेले होते. अधिक मासात त्याने 33 सुपाऱ्यांचा तोडगा केला.
त्याला अचानक परदेशातून एक मोठी ऑर्डर मिळाली आणि तो पूर्णपणे कर्जमुक्त झाला. झोपेत मिळालेला दृष्टांत. एक भक्त खूप गोंधळलेला होता. स्वामींनी त्याच्या स्वप्नात येऊन एका विशिष्ट ठिकाणी जायला सांगितले. तिथे गेल्यावर त्या भक्ताला त्याच्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. विना तेलाचा रात्रभर जळणारा दिवा. एका गरीब भक्ताच्या घरात तेल संपले होते, पण त्याने ठरवले होते की अधिक मासात अखंड दिवा लावणार. त्याने स्वामींचे नाव घेऊन दिव्याला हात लावला. तो दिवा विना तेलाचा 3 दिवस जळत होता. मुक्या प्राण्यांचे रक्षण. एका जखमी कुत्र्याला लोक दगड मारत होते. स्वामींनी त्याला जवळ घेतले आणि आपल्या हाताने पाणी पाजले. तो कुत्रा आयुष्यभर मठाचा रक्षक बनून राहिला. न्यायालयात सत्याचा विजय. एका भक्तावर खोटा चोरीचा आळा होता. अधिक मासाच्या सांगता दिवशी न्यायाधीशांनी पुराव्याअभावी त्याला निर्दोष सोडले. बाहेर आल्यावर भक्ताला स्वामींचा हसणारा चेहरा दिसला. पादुकांमधून वाहणारा अष्टगंध. एकदा अधिक मासात स्वामींच्या लाकडी पादुकांमधून अचानक सुगंधित अष्टगंध पाझरू लागला. हा चमत्कार पाहण्यासाठी अक्कलकोटमध्ये लाखोंची गर्दी झाली होती. कडक उन्हात सावली देणारे ढग, पायी दिंडी घेऊन जाणारे भक्त थकून गेले होते. अधिक मासाचे ऊन कडक होते. अचानक एक काळा ढग त्यांच्या डोक्यावर आला आणि तो दिंडी पोहोचेपर्यंत तिथे सावली देत राहिला. रिकामी तिजोरी पुन्हा भरली. एका भक्ताने अधिक मासात आपले सर्वस्व दान केले. महिना संपला तेव्हा त्याच्या रिकाम्या तिजोरीतून पूर्वीपेक्षा तिप्पट धन सापडले. रागीट स्वभावाचे शांततेत रूपांतर. एक माणूस घरात सतत भांडत असे. पत्नीने अधिक मासात त्याला स्वामींचे तीर्थ पाजले. 33 दिवसात तो माणूस अतिशय शांत आणि संयमी झाला. रखडलेले लग्न जमले. ज्या मुलीचे लग्न वयामुळे जमत नव्हते तिचे अधिक मासात 33 सुपाऱ्यांच्या तोडग्याने अतिशय चांगल्या आणि खानदानी स्थळी लग्न जमले. अपघातातून सुरक्षा. गाडीचे चाक दरीच्या टोकावर गेले होते, पण स्वामींनी अदृश्य हाताने गाडी मागे लोटली. भक्ताने डोळे उघडले तेव्हा त्याला स्वामींचा आशीर्वाद देणारा हात दिसला. अहंकारी पंडिताला धडा. एका पंडिताला वाचनाचा गर्व होता. स्वामींनी त्याला अशा एका साध्या प्रश्नात अडकवले की त्याला कळाले, भक्ती ही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. आईच्या रूपातील स्वामी. एका अनाथ मुलाला भूक लागली होती. त्याला एका माऊलीने पोटभर घास भरवला. जेव्हा मुलाने मागे वळून पाहिले तेव्हा तिथे स्वामी समर्थांची मूर्ती होती. मूर्तींचे स्मित हास्य. अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी एका भक्ताला स्वामींच्या मूर्तीतून चक्क हसण्याचा आणि "मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणण्याचा आवाज आला. भक्तांनो, अधिक मास ही भगवंताने दिलेली दुसरी संधी आहे. हा काही वेळ तुम्ही स्वामींसाठी दिला याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही या महिन्यात कोणती सेवा करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप मित्राला ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.